व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी खरंच सांगतो की हा भाग फक्त इतिहासात रस असणाऱ्यांसाठीच नाही, तर महाराष्ट्र जगत असलेल्या प्रत्येक एक मराठी माणसासाठी आहे. कारण महाराज म्हटलं की आपला अभिमान उंचावतो, आपली अस्मिता जागी होते. पण महाराजांना आपण नेहमी फक्त इतिहासाच्या पानांमध्येच पाहिलंय, वाचलंय. कदाचित म्हणूनच अजूनही ते त्या पानांमध्येच आहेत, आपल्यात ते उतरलेच नाहीत. पण आता वेळ आली आहे त्यांचे विचार, त्यांची बुद्धी, त्यांची क्षमता, त्यांची दिशा आणि त्यांचे निर्णय आचरणात आणण्याची. आजच्या भागात मी तुम्हाला महाराजांबद्दल माहिती सांगत बसणार नाहीये. ती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला अनेक इतिहासकारांची पुस्तके उपलब्ध आहेत, तुम्ही ती वाचू शकता. ती घ्या आणि वाचा. नाहीतर यूट्यूबवर देखील असे बरेच कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे मी त्यात वेळ न घालवता मुद्द्याला सुरुवात करतो. नमस्कार, मी हेमंत हेडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. आजच्या भागात आपण महाराजांच्या अशा 4 महत्त्वाच्या निर्णयांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या निर्णयांवर आज आपला संपूर्ण भारत देश चाललाय. आजही त्या निर्णयांमध्ये इतकी ताकद आहे की यूपीएससी एमपीएससी सारख्या उच्च प्रतीच्या परीक्षामध्ये अभ्यासक्रमात ते निर्णय शिकवले जातात आणि त्यावर प्रश्न देखील विचारले जातात. तर आजच्या भागात आपण त्या प्रत्येक निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की महाराजांच्या विचारांवर आणि निर्णयांवर जर हा देश चालायला लागला तर खरंच किती सुधारणा होतील. सर्वात पहिला निर्णय महाराजांचा तो म्हणजे अष्टप्रधान मंडळ. शिवाजी महाराजांबरोबर त्या काळात अनेक राजे महाराजे होते. त्यांच्या दरबारात देखील अनेक मानमरातब होते, विद्वान होते. पण राज्याची सर्व सूत्रे ही राजाच्या हातात असतात आणि त्यामुळे सर्व निर्णय राजालाच घ्यावे लागतात. एकटा माणूस किती काम करणार आणि मग शेवटी निर्णय उशिरा होतो, कधी चुकीचं होतात आणि त्यामुळे राज्याला धोका निर्माण व्हायचा. आणि या विरुद्ध शिवाजी महाराजांनी राज्याचा कारभार एकट्याने न सांभाळता एक अष्टप्रधान मंडळ तयार केलं. या मंडळात पहिला पेशवा म्हणजेच पंतप्रधान मोरोपंत त्रिंबक पिंगळे होते. यांचं काम होतं राज्यकारभार, प्रशासन आणि राज्याचं संरक्षण पाहणं. दुसरं अमात्य म्हणजेच अर्थमंत्री रामचंद्र नीलकंठ मुजुमदार, राज्याचा जमा खर्च आणि आर्थिक व्यवस्थापन पाहणे हे यांचं काम होतं. तिसरं सचिव म्हणजेच सुरनीस अण्णाजी दत्तो, शाही कागदपत्रे हाताळणे, जमेची खर्चाची पडताळणी करणे ही यांची कामे होती. चौथं मंत्री म्हणजेच वाकनीस दत्ताजी पंत त्रिंबक, गुप्तहेर खाते आणि अंतर्गत सुरक्षा पाहणे यांच्या हातात होते. पाचवा सेनापती म्हणजेच सरनौबत हंबीरराव मोहिते, हे लष्कर प्रमुख होते. घोडदळ आणि पायदळ यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. सहावं सुमंत म्हणजेच परराष्ट्र मंत्री रामचंद्र त्र्यंबक डबीर, परराष्ट्राची संबंध ठेवणे हे यांचं काम होतं. सातवं न्यायाधीश निराजी रावजी, न्यायदान आणि कायदेविषयक बाबी हे हाताळायचे. आठवं पंडितराव म्हणजेच दान अध्यक्ष रघुनाथ पंत पंडित, धार्मिक बाबी पाहणं आणि दान धर्म करणं हे यांचं काम होतं. या 8ही जणांच्यावर यांच्यावर देखरेख करणारे स्वतः शिवाजी महाराज होते. या एक निर्णयामुळे आपल्या भारताला काय आणि कसा फायदा झाला हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण टळलं. आधी सर्व निर्णय राजाच्या हातात असायचे आणि त्यामुळे राजाचा एक निर्णय जर का चुकीचा ठरला तर संपूर्ण राज्य धोक्यात असायचं. पण महाराजांच्या या निर्णयामुळे सत्ता एकाच व्यक्तीकडे न राहता विभागली गेली आणि प्रत्येक विभागासाठी जबाबदार मंत्री आले. आणि हेच तत्व पुढे ब्रिटिश काळातही स्वीकारले गेलं आणि भारतीय राज्यघटनेत रुजू झालं. याच निर्णयामुळे आज आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी पाहायला मिळते. महाराजांच्या या एका निर्णयामुळे एक्सपर्ट बेस्ड गव्हर्नन्स म्हणजेच प्रशासनात तज्ज्ञांची परंपरा सुरू झाली. आधी एखाद्या राजाचा दरबार तर भरायचा, पण त्यात त्याचेच नातेवाईक, सरदार, मित्र असायचे, ज्यामुळे ज्ञान नसलेला देखील गादीवर बसून निर्णय घ्यायचा. त्यामुळे चूक झाली तर जबाबदार कोणीच नाही. महाराजांनी मेरिट बेस्ड प्रशासनाची सुरुवात केली, ज्यामुळे सुज्ञ, तज्ज्ञ आणि जाणकार माणसांची नेमणूक झाली. आणि याच पद्धतीने आज आपल्या देशात IAS, IPS, IFS निवडले जातात, जे खरंच जबाबदारीने आपला देश चालवतात. विचार करून बघा, महाराजांचा एक निर्णय आज आपल्या देशाच्या भविष्यासाठी किती उपयोगी ठरतो. मित्रांनो, एक जुनी कहावत आहे, घर का भेदी लंका ढाय. हे महाराजांना आधीच माहिती होतं असं मला वाटतं आणि म्हणूनच त्यांनी पुढचा निर्णय घेतला असावा. बघा, महाराजांनी मंडळ तर स्थापन केलं, ज्यामुळे दरबारातील लोकांच्या हातात निर्णय घेण्याची ताकद आली. अशा वेळी त्यांना नक्कीच माहिती होतं की याचा चुकीचा वापर सुद्धा होऊ शकतो आणि म्हणूनच त्यांचा दुसरा एक निर्णय आपल्याला शिकण्यासारखा आहे आणि तो आजही MPSC आणि UPSCच्या अभ्यासक्रमात शिकवला जातो. आणि तो म्हणजे एथिकल वॉरफेअर, म्हणजेच स्वराज्यात लूट नाही. महाराजांनी स्पष्ट आदेश दिले होते की स्त्री, वृद्ध, संत आणि शेतकरी यांना हात देखील लावायचं नाही. भारताने युद्ध जिंकण्यापेक्षा माणुसकी जपायला प्राधान्य दिलं आणि ही शिकवण इथूनच सुरू झाली. बघा,
आधीच्या काळात काय होतं की युद्ध म्हणजे सरळ सरळ लूट असायची. स्त्रिया, वृद्ध, मंदिरे, शेती काहीच सुरक्षित नव्हतं. ज्याची तलवार जिंकेल तो राजा. कायदा म्हणजेच ताकद असं वातावरण होतं. राजा चाल करून आला म्हणजे संकट आलं असं लोकांना वाटायचं. पण महाराजांच्या या एका निर्णयामुळे युद्धातही मंदिरे सुरक्षित राहिली. शेतकऱ्यांची पिके कधी उद्ध्वस्त झाली नाही. स्त्रिया, बालक, वृद्ध, संत कधीही घाबरले नाहीत. युद्धातही नियम आले आणि स्वतः राजे नियमांखाली राहू लागले. महाराजांच्या या निर्णयामुळे आर्मी ॲक्ट 1950 म्हणजेच इंडियन आर्मी कोड ऑफ कंडक्ट तयार झाला. त्यामुळेच UN पीस कीपिंग मिशन्समध्ये भारतीय सैन्याची प्रतिष्ठा भयावह नाही तर विश्वासार्ह मानलं जातं. महाराजांच्या या निर्णयामुळे आज संविधान सर्वोच्च आहे. सैन्य, पोलीस, सरकार सर्व कायद्याखाली राहून काम करत असतात. ही रूल ऑफ लॉची संस्कृती इथूनच रुजली आणि आज भारताची लोकशाही टिकण्याचं मूळ कारण म्हणजेच जनतेचा विश्वास आणि हा विश्वास जिंकला गेला तो महाराजांच्या या निर्णयामुळे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भारताला शत्रूपेक्षा आधी माहिती मिळवायची सवय शिवाजी महाराजांनीच लावली. कशी ते समजेल तुम्हाला महाराजांच्या या निर्णयातून. गुप्तहेर व्यवस्था, इंटेलिजन्स अँड इंटरनल सिक्युरिटी. बघा, आधी काय होतं की युद्ध म्हणजे थेट हल्ला असायचा. शत्रूची माहिती अपुरी असायची, अंदाजांवर निर्णय घ्यावे लागायचे आणि कधी कधी निर्णय घेण्यासाठी उशीर झाला की युद्धात शरणागती पत्करावी लागायची. अंधाधुंद हल्ले व्हायचे, त्यामुळे सामान्य जनतेचा देखील बळी जायचा. हे झालं परराज्याचं. पण बऱ्याचदा आपल्या राज्याला आतून राज्य पोखारणाऱ्यांपासून धोका असतो. म्हणजेच फितुरी, गद्दारी, आतले शत्रू. या सगळ्यांवर महाराजांनी एकच उपाय काढला. व्यापारी, साधू, भिक्षुक, स्त्रिया, नोकर यांचं एक बहुआयामी गुप्तहेर जाळं तयार केलं. ज्यामुळे महाराजांना शत्रूच्या हालचाली आधीच कळायच्या. सरदारांवरही नजर ठेवली जायची. शत्रूची वेळ, संख्या, शस्त्र यांची माहिती आधीच मिळायची. ज्यामुळे राईट डिसिजन्स ॲट राईट टाईम म्हणजेच योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जायचे. युद्धात अचूक हल्ला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी केला जायचा. आता तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडू शकतो की तेव्हा युद्ध व्हायची म्हणून या सर्वाची गरज होती, पण आता त्याचा काय फायदा? तर जरा थांबा आणि हे ऐका. आज भारतात रॉ IB मिलिटरी इंटेलिजन्स आहेत जे थ्रेट बेस्ड रिस्पॉन्स करतात, हल्ल्यानंतर नाहीत तर आधी. या प्रिव्हेंटिव्ह सिक्युरिटीची पायाभरणी महाराजांच्या या निर्णयातच झाली होती. काउंटर इन्सर्जन्सी, टेरर फंडिंग ट्रॅकिंग, स्लीपर सेल्स आयडेंटिफिकेशन ही इंटरनल सिक्युरिटी म्हणजे फक्त सीमा नाही तर आतली स्थिरता ही समज इथूनच आली. आणि याच गुप्तहेरतेमुळे सर्जिकल स्ट्राईक्स, इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन्स, क्रायसिस मॅनेजमेंट या गोष्टी डिसिजन मेकिंग डेटा ड्रिव्हन बनल्या. प्रिसिजन ऑपरेशन्स, सिव्हिलियन प्रोटेक्शन, इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन नॉर्म्स ही भारताची लष्करी प्रतिमा जबाबदार राष्ट्र म्हणून उभी राहिली. सायबर इंटेलिजन्स, सिग्नल इंटेलिजन्स, स्ट्रॅटेजिक सर्व्हेलन्स, नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिन, पोलीस अँड इंटेलिजन्स रिफॉर्म्स या विचारांची मूलबीजं शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर व्यवस्थेत आहेत. विचार करा, महाराजांचा तो एक निर्णय आज आपल्याच देशाचं कसं संरक्षण करतं. मग जरा हा देखील विचार करा, त्यांचे पुढील निर्णय किती बदल घडवतील. भारताला लढणारे नव्हे, सेवा करणारे सैन्य मिळाले. याची सुरुवात महाराजांच्या एका निर्णयामुळे झाली. पगारी सैन्य, प्रोफेशनल आर्मी सिस्टीम. त्यावेळी सैनिक जरी त्यांच्या राज्याच्या बाजूने लढत असले तरी ते राज्यासाठी नाही तर स्वतःसाठी लढत असत. कसं मी ते सांगतो. आधी सैनिकांना लढण्यासाठी कोणताही मोबदला दिला जायचा नाही. युद्धात केलेली लूट हाच त्यांचा मोबदला असायचा आणि ज्यामुळे स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ते जास्त लूट करायचे, कोणतेही नियम पाळायचे नाहीत. वाटेल तसं ते लढायचे आणि मिळेल ते उचलायचे. आणि तसेच सरदाराच्या नावाने फौजा असायच्या. लढण्यासाठी कोणतेही नियम नव्हते, कोणतेही प्रशिक्षण त्यांना दिले जायचं नाही. त्यात जर फौज ताकदवान झाली तर त्याचा सर्वात मोठा धोका त्या राज्यालाच असायचा. आणि म्हणूनच महाराजांनी सैनिकांना नियमित पगार सुरू केले आणि त्यांना लूट करण्यास मनाई केली. ज्यामुळे सैनिकांची निष्ठा राज्य आणि स्वराज्याच्या प्रती आणखी वाढली. ठराविक प्रशिक्षण, पद, जबाबदारी, शिस्त आणि सैन्याला पगार देऊ केला. पण त्यांचे निर्णय प्रशासनाकडे घेतले, ज्यामुळे सैनिक नियंत्रित राहिले आणि युद्ध नसतानाही त्यांच्यात शिस्त राहिली. महाराजांच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांवर अत्याचार होत नाही, मालमत्तेचा आदर केला जातो. सैन्याची ओळख भक्षक नव्हे रक्षक अशी झाली. आज इंडियन आर्मी कॉन्स्टिट्यूशनल लॉयल राहिली. इतर देशांप्रमाणे कल्चर आपल्या देशात नाही. भारताची लोकशाही सैन्यामुळे सुरक्षित राहिली. रेजिमेंटल सिस्टीम, मिलिटरी अकॅडमीज, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच प्रोफेशनल आर्मी उभी राहिली. आज भारतात सिव्हिलियन कंट्रोल ओव्हर मिलिटरी, डिफेन्स मिनिस्टर अंडर इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे आणि ही व्यवस्था जगात फार कमी देशात यशस्वी आहे. महाराजांच्या या निर्णयातून एक गोष्ट मात्र नक्की समजून येते की सैन्य हा खर्च नाही, गुंतवणूक आहे. मंडळी, जरा विचार करा, कुठे तो महाराजांचा काळ आणि कुठे आजचा आपला 2026. महाराजांनी तेव्हा घेतलेला निर्णय आज देखील आपल्याला उपयोगी पडत आहेत. खरंच सलाम आहे त्यांच्या नेतृत्वाला.
आणि आज अजूनही तुम्हाला जर विश्वास बसत नसेल ना, तर खात्री करून घेण्यासाठी एकदा UPSC किंवा MPSCची पुस्तकं उघडून बघा. मग तुम्हाला समजेल खरंच आपला देश महाराजांच्या विचारांवर आणि त्यांच्या निर्णयांवर चालला आहे की नाही. बाकी याच्या भागात इतकंच. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.